च्या आपल्या ज्या पद्धतीनं बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला आणि तरुण शेतकऱ्याला 27 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला मृत्यूच्या दाढीत टाकण्याचं पाप जे नरेंद्र मोदीच्या शेतकरी विरोधी धोरणाचं एक प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। जवळपास 3 ते 4 शेतकरी त्याच्यामध्ये पूर्ण घायल झालेले आहेत, त्यांचाही जीव धोक्यात आलेला आहे। आणि म्हणून अशा निर्दयी शेतकरी विरोधी भाजप सरकारचा नरेंद्र मोदीच्या सरकारचा मी विरोध करतो। आणि आपण पहा हा सीन की ज्याप्रमाणे आतंकवाद्यांवर ज्याप्रमाणे आपल्या दुश्मन देशाच्या लोकांवर जेव्हा आपल्या देशाकडे ते आक्रमण करतात त्यांच्यावर जो गोळीबार होतो त्या पद्धतीचा गोळीबार या ठिकाणी करण्याचं पाप सत्तेच्या गरमीमुळे सत्तेच्या मस्तीमुळे हे शेतकऱ्यावर या पद्धतीचा गोळीबार करताना आपण पाहतो। हे दृश्य त्या बॉर्डरचं आहे, कुठेही दाखवलं जात नाही आहे। आणि या पद्धतीचा हा उद्रेक शेतकऱ्यांचा जो आहे या सरकारला घेऊन डुबणार आहे। या सरकारला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय आता हे शेतकरी शांत बसणार नाहीत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। मी पुन्हा हिंदीमध्ये तुम्हाला सांगतो कि आपने देखा होगा कि किसान विरोधी ये जो बीजेपी की नरेंद्र मोदी की सरकार है, खनौरी बॉर्डर पर जिस तरह से गोली की बरसाव की जा रही है, एक किसान वहाँ पे 27 साल का युवा किसान उसकी जान उसमें गई है। 3-4 किसान वहाँ पर